शांतता. कल्पना करा की विजेच्या तारेला हात न लावता, तिला न कापता तिच्या आतून वाहणारा करंट मोजायचा आहे. कसं शक्य आहे नाही का? पण आज आपण एका अशाच भन्नाट उपकरणाबद्दल बोलणार आहोत, जे हे अशक्य वाटणारं काम अगदी सहज करून दाखवतं. विचार करा, एका लाईव्ह वायरमधला करंट मोजायचा आहे. पण अट अशी आहे की वायरला धक्का लावायचा नाही किंवा सर्किट बंद करायचं नाही. इलेक्ट्रिशियन लोकांसाठी तर ही रोजचीच डोकेदुखी आणि तितकीच धोकादायक सुद्धा. मग यावर उपाय तरी काय? तर या समस्येवर एक खूपच स्मार्ट आणि सोपा उपाय आहे. तो म्हणजे टोंग टेस्टर. याला क्लॅम्प ऑन ॲमीटर असंही म्हणतात. हे उपकरण खरंच कमाल आहे. बघा, हे विजेच्या तारेला थेट स्पर्श करत नाही. फक्त त्या तारेभोवती एका क्लॅम्पसारखं अडकवलं जातं आणि ते करंट मोजायला लागतं. हो, अगदी खरंय, कोणताही डायरेक्ट कॉन्टॅक्ट नाही. पण हे नक्की काम करतं कसं? यामागे कोणतं मोठं विज्ञान लपलंय? खरं सांगायचं तर ह्यामागचं तत्त्व खूप साधं आणि मूलभूत आहे. चला तर मग या मागचं रहस्य सोपं करून समजून घेऊया. ह्या सगळ्या मागची जादू आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आता हे नाव ऐकून घाबरू नका, कल्पना खूप सोपी आहे. म्हणजे जेव्हा एखाद्या कॉईलजवळचं चुंबकीय क्षेत्र सतत बदलत राहतं, तेव्हा त्या कॉईलमध्ये आपोआप वीज निर्माण होते आणि आपलं टोंग टेस्टर ह्याच साध्या नियमावर चालतं. बरं, तर या तत्वाचा पहिला भाग पाहूया. जेव्हा एखाद्या वायरमधून ऑल्टरनेटिंग करंट म्हणजे एसी जातो, तेव्हा तिच्या भोवती एक अदृश्य पण सतत बदलणारं चुंबकीय क्षेत्र तयार होतं. हे अगदी त्या तारेभोवती तयार होणारं एक अदृश्य वर्तुळच असतं. आणि इथेच तर खरी गंमत आहे. जेव्हा आपण टॉंग टेस्टरचा क्लॅम्प, जो मुळात एक कॉईलच असतो, या चुंबकीय क्षेत्रात आणतो, तेव्हा त्या कॉईलमध्ये एक छोटासा करंट आपोआप तयार होतो. म्हणजे तारेतला करंट आपण बाहेरच्या बाहेरच मोजू शकतो. हेच आहे या उपकरणाचं सिक्रेट. याचा सोपा अर्थ काय होतो? तर ज्या क्षणी आपण तो क्लॅम्प वायरभोवती लावतो, त्याच क्षणी ती वायर आणि आपलं टॉंग टेस्टर मिळून एक छोटासा तात्पुरता ट्रान्सफॉर्मर तयार करतात. ज्या वायरमधला करंट मोजायचा आहे ती असते प्रायमरी कॉईल आणि टॉंग टेस्टरचा क्लॅम्प असतो सेकंडरी कॉईल. किती सोपी आयडिया आहे. चला, आता हे उपकरण आतून कसं दिसतं आणि त्याची रचना प्रत्यक्षात कशी काम करते यावर एक नजर टाकूया. या चित्रात आपल्याला याचे मुख्य भाग दिसतील. हा बघा, उघडझाप करणारा लोखंडी कोर, जो तारेभोवतीचं चुंबकीय क्षेत्र एकत्र आणतो. मग आहे सेकंडरी कॉईल, जी त्या चुंबकीय क्षेत्रातून तयार होणारा करंट पकडते. त्यानंतर आहे रेक्टिफायर, जो त्या एसी करंटला डीसीमध्ये बदलतो. आणि शेवटी हा मीटर आपल्याला अचूक रीडिंग दाखवतो. पण एक प्रश्न नक्की पडला असेल की हे उपकरण लहान मोठा असा वेगवेगळ्या रेंजमधला करंट कसं मोजतं? तर त्याचं उत्तर आहे या स्विचमध्ये. हा स्विच फिरवून आपण सेकंडरी कॉईलच्या वेटोळ्यांची म्हणजे टर्न्सची संख्या बदलू शकतो आणि यामुळेच मीटरची रेंज बदलते. आता अजून एक भारी गोष्ट बघा. समजा करंट खूपच कमी असेल तर काय करणार? त्यासाठी एक सोपी युक्ती आहे. वायरला क्लॅम्पमधून एकदा नाही तर दोनदा किंवा तीनदा फिरवून घ्या. यामुळे काय होतं की चुंबकीय क्षेत्र दुप्पट तिप्पट होतं आणि मीटरवरची रीडिंगसुद्धा वाढते. एकदम सोपं आणि प्रभावी तंत्र. चला, आता थिअरी पुरे झाली. प्रत्यक्षामध्ये हे उपकरण वापरताना कोणती काळजी घ्यायची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते सुरक्षितपणे कसं वापरायचं हे बघूया. हे वापरणं खरं तर खूप सोपं आहे. सगळ्यात आधी मीटर नेहमी हायेस्ट रेंजवर सेट करा. मग ट्रिगर दाबून जबडे उघडा आणि फक्त एकाच वायरभोवती ते अलगद बंद करा. तुम्हाला मीटरवर लगेच रीडिंग दिसेल. आणि मग जास्त अचूक रीडिंगसाठी गरज असेल तरच कमी रेंजवर स्विच करा. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, सुरक्षितता. एक गोष्ट लक्षातच ठेवा, चालू वायरवर क्लॅम्प लावलेला असताना रेंज कधीही बदलायची नाही. जबडे स्वच्छ ठेवा, ते पूर्ण बंद होतायत ना हे तपासा. आणि हो, वापरण्याआधी उपकरणाचं इन्सुलेशन कुठे तुटलेलं नाही ना हे नक्की बघा, कारण आपली सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे. तर या सगळ्या माहितीचा सार काय? टोंग टेस्टर हे एक असं उपकरण आहे जे चुंबकत्वाच्या अदृश्य शक्तीचा वापर करून एका चालू वायरला स्वतःच्याच सर्किटचा एक हिस्सा बनवतं आणि करंट मोजतं. खरंच हे तंत्रज्ञान किती अद्भुत आहे. आणि हे सगळं आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला भाग पाडतं की आपल्या आजूबाजूच्या ज्या अदृश्य शक्ती आहेत, जसं की चुंबकत्व, गुरुत्वाकर्षण किंवा रेडिओ लहरी, त्यांना मोजण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी तंत्रज्ञान आणखी कोणकोणत्या आश्चर्यकारक मार्गाने आपली मदत करत असेल
यावर जरा विचार करून बघा.